भंडारा जिले के पालक मंत्री डॉक्टर पंकज भोयर 23 सितंबर को जिले के दौरे पर थे। भंडारा तहसील के खैरी पुनर्वसन पर गो से खुद प्रकल्पग्रस्तों की भेंट पालक मंत्री लेंगे, ऐसा पत्र जिला पुनर्वसन अधिकारी लीना फाल्के ने 22 सितंबर को खैरी के सरपंच और सचिव को भेजा था। खुद जाकर 22 सितंबर को उन्होंने गाँव का निरीक्षण भी किया, किंतु 23 सितंबर को जब पालक मंत्री जिले में आए वह प्रकल्पग्रस्तों से बिना मिले चले गए, जिससे गो से खुद प्रकल्पग्रस्तों ने पालक मंत्री का निषेध व्यक्त करते हुए नारेबाजी की। खैरी में प्रकल्पग्रस्त करीब सुबह 10 बजे से 5 बजे तक गो से खुद प्रकल्पग्रस्तों के साथ ही प्रशासन के पुलिस अधिकारी और जिला परिषद और जिलाधिकारी कार्यालय के कर्मचारी भी प्रतीक्षा कर रहे थे, किंतु पालक मंत्री आए ही नहीं, जिससे आहत हुए गो से खुद प्रकल्पग्रस्तों ने पालक मंत्री मुर्दाबाद की घोषणाएं देते हुए निषेध व्यक्त किया। इस समय भाऊ कातोरे, यशवंत चिटकुले, प्रमीला शहारे, नीलकंठ ठौरे, सरपंच देवा ठावकर, राजेश सार्वे, दिलीप मडामे सहित अन्य उपस्थित थे। सप्टेंबरला पालकमंत्री माननीय नामदार पंकज भोयर हे मौजा खैरी पुनर्वसन येथे भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेणार होते। तर आम्ही आज त्यांची सकाळी 10 वाजतापासून वाट या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पाहत आहोत। येणार आहे अधिकारी येत आहे, अधिकारी वाट पाहत, आम्ही वाट पाहत, पण आता जेव्हा गेली गाडी इथून हायवेवरून नागपूरला, आता लक्षात आलं की त्यांनी ते आमच्यासाठी 5 मिनिटं नाही देऊ शकले। एवढी दुविधा आणि एवढा चिंतेची बाब पालकमंत्र्याची। एक पालकमंत्र्यांनी ठरवलं की या ठिकाणी प्रशासनाने येऊन कालपासून तयारी केली। स्वतः जिल्हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी मॅडम लीना फाल्के मॅडम या ठिकाणी आल्या, या गावात येऊन ग्रामपंचायतच्या सर्व देखरेख 2दा पाहणी केली की बा पालकमंत्री महोदय येणार आहेत, तर या ठिकाणी तुमच्या समस्या ऐकणार आहेत। त्या ठिकाणी आलेत, संपूर्ण गावातील लोक प्रकल्पग्रस्त बांधव आलेत, आम्ही प्रकल्पग्रस्त बाकीचे गावचे पण आलो, पण या ठिकाणी पालकमंत्री महोदय आलेले नाही अजूनपर्यंत। आणि आता तर पोलीसवाल्या मंडळींनी सांगितले की आता पालकमंत्री साहेब सरळ नागपूरला निघून गेले। यावरून असं वाटतं की हे पालकमंत्री मिळालेले पालकमंत्री आम्हाला पालकमंत्री आहे। आम्ही आमच्या समस्यांचा निवेदन हा किमान मुख्यमंत्र्यापर्यंत जावा, आमच्या ह्या मुख्यमंत्री स्तरावरच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत। पण आम्हाच्या जिल्ह्याला लाभलेले हे माननीय नामदार पंकज भोयर हे पालकमंत्री ठरवलेले आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतो। पालकमंत्री पंकज भोयर यांचा निषेध असो। पालकमंत्री पंकज भोयर मुर्दाबाद मुर्दाबाद। याच्यानंतर पालकमंत्री महोदयांनी या आमच्या व्यथेची दखल घेऊन आमच्या प्रकल्पग्रस्त गावांना खरंच पाहणी करून आमच्या समस्या दूर करण्यावर त्यांनी विशेष लक्ष द्यावा, एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो।